17 तारखेला उद्या आंतरवालीत बैठक आहे सगळ्या मराठा बांधवांनी. उद्या 17 तारखेला 9 वाजता आंतरवाली सराटी इथं बैठकीला यायचंय. कारण पुढची आंदोलनाची जे 24 डिसेंबरच्या नंतरचं आंदोलन होणार ती निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली. आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आपण 17 तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटी इथं आपली विराट सभा झाली होती, त्याच ठिकाणी बैठक ठेवली. सगळ्या बांधवांना तिथं यायचंय. स्वयंसेवकांपासून साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, या सर्व बांधवांनी, डॉक्टर, वकील, शिक्षक, अभ्यासक, तज्ज्ञ, सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजाने सर्वांनी यावं. काल फडणवीस असं म्हणाले की सरसकट गुन्हे मागे घेणं शक्य नाही. ज्यांनी अॅट्रॉसिटीज केल्या म्हणजे ज्यांनी जे काही प्रकार केले पोलीस मारहाणीचे या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतीलच, कारवाई होईल. सरसकट गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. सरसकट गुन्हे वापस घ्यायचे त्यांनाच सांगितलेले, त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे. कुठं काय कुणाकडून काय प्रकार घडलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही, करणार पण नाही, केलेलं पण नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाहीच आहे अशा लोकांना सुद्धा मध्ये टाकलंय. तसं की आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकले. मराठ्यांचे आंदोलक नाही आहेत, मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे. परंतु आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे, पुढं आमचाही प्रश्न आहे. पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय. आज तुम्ही अन्याय करा, आमच्या लक्षात राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला. पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आहे. परंतु ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजे ही आम्ही आशा आहे. आम्हाला तुम्ही घेताल म्हणून, नाही घेतल्या तर पुढे आमच्या लक्षात आहेच. आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू. जयंत पाटील काल म्हणाले की ज्यावेळेस जाळपोळ सुरू होती, हे सगळं सुरू होतं त्यावेळेस मग पोलिसांनी फायरिंग का केली नाही? इतका जर उद्रेक सुरू होता, तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघताय? नाही आता मला काय माहित त्याने कम नाही केली, ते मला माहिती, मला काय माहित केली का नाही. त्याने जाऊन बघायला पाहिजे तिथं कम नाही केली, काय केली. ते आता का केली नाही हे मी कसं सांगू शकणार? कारण कुणीही असा उद्रेक केल्यावर पोलिसांनी सहन करायची गरज नाही बोला. नाही मग आम्ही कुठं सहन करा म्हणून. आमचं म्हणणं एक आहे की जे काय कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही. जाणून बुजून आमच्या गोरगरिबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गुतवायला लागला. तुमच्या हातात ही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले, गोरगरीब मराठ्यांचं चाललेलं आंदोलन दडपायला लागले, तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले, पुढे आमच्या हातात आहे. आम्ही लक्षात ठेवलंय तुम्हाला सुद्धा. करा तुम्हाला काय करायचं तरी. आंतरवालीतले लोक आमचे झोडपून काढले, आमच्या लोकांचे डोके फुटले, आमच्या लोकांना गोळ्या लागल्या, आमचं आंदोलन बदनाम करायचं काम केलं. गोरगरिबांचा लढा आहे. तुम्ही तुमच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे. बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही. फडणवीस बोलताना त्यावर असं म्हणाले की अंतरवाली ज्यावेळेस पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेस पोलिसांनी समोरच्यांना आंदोलकांना मारहाण केली आणि त्याचं सगळं पोलिसांवरच उलटलं. मग आता कारवाई करावी तरी कशी हतबलता सुद्धा त्यांनी दर्शवली. नाही आता त्यांनी, मी तर मागेही सांगितलं आताही सांगतो, आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलावं, आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल. आणखीन तरी अशी आमची इच्छा आहे. कारण मार कोणी खाल्लाय, कोणी अगोदर हाणलंय, पोलिसांनी सुरुवात कशी केली, काय केली हे त्यांना माहिती आहे. परंतु आता सरकार म्हणून त्यांना जर मराठ्यावर खोटं बोलून अन्याय करायचा असला हरकत नाही. महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांवर अन्याय करणार तुम्ही? मराठालाही मोठा संख्या नाही आणि पुढेही तुम्ही हातात येत. मराठ्यांनी असं मनात हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुजून, हे कोरलेलं आहे.
तुम्ही फक्त भोळ्यापणात राहू नका. मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे. तुम्ही मराठ्यावर कशा स्वरूपाचा अन्याय करायला लागला आरक्षणाच्या बाबत सुद्धा, आणि कोणाचं ऐकून. भुजबळ काल बोलताना भुजबळ काल आहे की बीड जाळपोळ प्रकरणी आता एसआयटी नेमली जाईल, एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी काल विधानसभेत केली. आम्हीच पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही समर्थन केलेलं नाही, पण गोरगरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला धरून टाका हाना फोडा, हे जे चाललंय तुमचं गोरगरिबांबद्दल, तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली. गोरगरिबांना मारहाण करणं, मध्ये टाकणं, उचलून मध्ये फेकणं, निष्पापांना गुतवणं, याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो, काही करताल. किती दिवस आज तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही गोरगरिबांना झोडून काढणार आहे, तुम्ही गोरगरिबांचा छळ करणार आहे. किती दिवस कराल? तुमच्या हायतावर ना. पुढे आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्का आता त्यांचं घर झालेलं आहे तुमच्याविषयी, की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला. तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा, किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल, तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघल. आणखीन तरी विचारपूर्वक करा, कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ द्या. भुजबळ काल बोलताना असं म्हणाले की मी अनेकांना अंगावर घेतलं, जरांगे पाटील की झाड की पत्ती. तो घेतलेला आहे खूप जणांना अंगावरती. हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तुम्हाला सुद्धा संपू शकतो. इतका विश्वासघाती आहे. आणि तो मोठ्याला शिंगावर अंगावर घेतला असतं, भाऊ माल नको घेऊ, तू तुपला धोरणात खायन झोप, माझ्याकडे नको येऊ तू. तू अरे दाडकी पत्तीन फत्त्या कशाला शेर आणतो, गप पडायचं उगत काय शेर आणतो, चालता येणार उठता येणार शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे, गप पडू ग. माझ्याकडे नादीत लागू नको तू तुपलं चालून दे. मामा चाललंय मराठ्याच्या मध्ये बोलू नको, तो चालून दे कवर बी भेकड सगळ्या दुनियाचं खोटं बोलून संरक्षण लावून घेतोय. केशी माग करून घेतल्या सगळ्या गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला. त्यांच्या आरक्षणाचं काय, धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचं काय, त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही. गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या. आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाचं दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला. धनगर बांधव नाही ऐकणार. तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे. इतकं स्वार्थी आहे, खूप स्वार्थी आहे. आणि झाडकी पत्ती पित्ती काय पत्ती तू काय करणार आहे? आणि मोठमोठल्या शिंगावर धमके देतो काय मला तू जर चलून दे, मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको. तू घेतले असतील खूप जण अंगावर, फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको, कारण मोठं करणाराचा उपकार ठेवत जा जरा कधी काळी. नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको हागज होते त्यांचं ताटा. तुम्ही ज्या प्रकारे मागण्या करताय हे एक ब्लॅकमेलिंगचाच प्रकार आहे असं भुजबळ म्हणताय. आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते, लय तुला आधाराने दिलं का? तुमचा कोणता सर्वे नाही फिरवे नाही तेव्हा दिलं तुला जमत बरबाटलं खायला कोणकडे बी कसलं बी. आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी, आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले, तरी तुम्ही देणार नाहीत. याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला. नाही देव देणार, जरी तुझी जमीन सापडली नाही देव देणार, त्याला दादागिरी म्हणते. शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या, एकाही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही. मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाही. तुम्ही अतिक्रमण केलं, गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय, आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका. खरं ओबीसी आरक्षणात आम्ही येत, तुम्हाला कोणतेच निकष नाहीत, तरीही तुम्ही आलात. तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही. कोणत्या जातीला का आरक्षण दिलं, कशामुळे दिलं, का दिलं, आम्ही कधी म्हणलो नाहीत, म्हणणार सुद्धा नाहीत. आमच्याबद्दल जळू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. जळू नका. आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाहीत. आमचं जे दे आम्ही तिथं जे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे. आणि याला किती वळवळ करू द्या, फक्त सरकारला विनंती, याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका. तुम्हाला पुन्हा सांगतो,
याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका. मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीच आहे. आणखीन जाऊ देऊ नका. ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा. केसेस करून खोटे लोक गुंतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका. कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल, पण नंतर आमच्याही हातात आहे याचंही तुम्ही भान राहू द्या. कारण गोरगरीब मराठा मी 6 करोड आता एक आलेलं. जशी जशी डेडलाईन जवळ येते तुमच्या विरोधातला म्हणजे तुमच्यावर टीका करण्याचं प्रमाण वाढतंय, तुमच्या विरोधातला सूर वाढतोय. आता त्याला मी काय करू? मी संताजी धनाजी सारखा त्यांना पाण्यात दिसायला लागलोय. मी काय करू त्याला? आमचा मराठा समाज त्यांना संताजी धनाजी सारखा दिसायला लागला, त्याला मी करू काय? आणि विरोध झाले, यांना काय काम आहे दुसरी? सांगत असतील तिकडून बोंबलं ते. अरे इथं घेणार तुम्ही किती विरोध करा, ओबीसीतच आरक्षण घेणार, कसं मिळत नाही बघतो आम्ही. बिमार आहे. पाटील, बीडच्या दंगलीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की सीसीटीव्ही मध्ये जे दिसत आहेत ते गुन्हेगार आम्ही आत घालणार, तलवारी घेऊन गेटवर नाचत होते, हे सीसीटीव्हीचे पुरावे आहेत. मग यांना तुम्ही पाठीशी घालणार? मी पहिल्यांदाच सांगितलं, मी त्याचं समर्थन केलेलं नाही. निष्पाप लोक गुतवलेत तुम्ही. जे आजूबाजूला कोणी उभा आहेत ते गुतवलेत. हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही, हे दुसरेच आहेत, हे धरण्यातच नाही आलेले, दुसरेच टाकले त्यांच्या नावाखाली. असे शेकडे नाहीत, शेकडे. हा, शेकडे नाहीत. हे यांनीच यांचे जाळलेत, यांनीच यांचे पोळेत. त्याचं ते एडपट आलं तिकडून इथं, त्यांनी त्याच हाटेल जाळलेलं, त्याच्याच पाहुण्यानी. ते आरोपी कुठे येतं? ते अटक केले का? त्यांचं समर्थन करतात? आम्ही म्हणतो कोणात मी त्या जी घटना घडली त्याचं समर्थनच केलं नाही. आम्ही तसे स्वतःचे सुस्वार्थी लोकच नाहीयेत, स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणारे. आमचे कित्येक तरी लोकांवर अन्याय झालाय, त्याचं काय? काय धरून हाणून मारून सोडले, त्यांचं काय? सोडलेले सुद्धा हाणून मारून का हाणलं, का सोडलं? त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलचं काय सरकारचं मत आहे? कशामुळे मारले ते लोक? पूर्ण सुजून कशामुळे काढले तुम्ही? विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नातेत. अहो नुसते रेकॉर्डिंग व्हायरल केले म्हणून 22-23 दिवस सरकार ही पोर गाते. काय सरकार आहे तुम्ही? सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता, तोंड घेऊन सांगता, नुसतं कागद वाचत बसता तिथं. कशाला ते पोरग मध्ये काय केलं त्यांनी? 22 दिवस झाले म्हणता आम्ही सरकार चालवतो. कशाला चालवता? मराठ्यावर अन्याय करायला. त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो, तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेलेली. तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका. विनाकारण वाढू देऊ नका. आणखीन तरी तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका. त्याचं ऐकून तुम्ही जर त्याचा ऐकून अन्याय केला ना, तर तुम्हाला आणखीन सांगतो, पहिल्यासारखा मराठा राहिलेला नाही. मराठा 100% करोडून एक झालेला आहे. आता तो काही केल्या बाजू जात नाही. तुमच्याकडे फक्त तुम्ही मोठे केलेले थोडेफार राहणार आहेत. त्यांना सुद्धा मराठे ते सुद्धा विनंती केली तर मराठ्याच्या बाजूने उभा राहते. तुम्ही आणखीन शाने व्हा. ही धमकी नाही, इशारा नाही. मराठे टोटल एक झालेले. पाटील, जे पुरावे सापडले त्याच्यामध्ये पेट्रोल बॉम्ब तयार घेऊन आले, पेट्रोल बॉम्ब फेकताना सुद्धा सीसीटीव्ही मध्ये सापडले, याचाच आधार घेऊन सरकार आता त्याची चौकशी करते. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही यांचं समर्थन करता की जे पेट्रोल बॉम्ब फेकत होते? त्या घटनेचं मी 2दा-3दा सांगितलं तुम्हाला की आम्ही कशाचं समर्थन केलेलं नाही. तर आमचे निष्पाप लोक कशामुळे पकडले त्याच्यात, याचं कारण आम्हाला कळा. कशामुळे मारले तुम्ही आमचे लोक? कशामुळे खोटे गुन्हे इतके दाखल केले? कोणाला, कोणत्या एसपीला मोठेपण पाहिजे का सरकारला मोठेपण कमवायचे? बरं, त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा आहे का तुम्हाला? म्हणजे त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्याचे लोक गुतायला लागले का राज्यभरातले? तुम्ही का गुन्हे मागे घेतले नाही, ह्यो आधी आमचा प्रश्न. आम्हाला शब्द दिला कशाला? आमचे गुन्हे मागे घेऊ, आम्हाला शब्द दिला कशाला? काय कारण आम्हाला शब्द द्यायचा? एकालाही अटक करणार नाही का शब्द दिला? का अटक केले आमचे लोक? ही आमचा आधीचा मूळ प्रश्न. खोटं बोलून तर त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार. मराठी एवढी येडी आहेत, 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण देणार. तुम्ही येडं समजता मराठ्याला? गोरगरिबांच्या मराठ्याच्या पोराचं वाटोळं करायला निघाला सरकार म्हणून तुम्ही कधी जाणार? कशाला दिले आश्वासनं तुम्ही? सगळ्या उभ्या महाराष्ट्राने ऐकलंय. तुमचा गोड गैरसमज काढून टाका. मराठी इकडून येत आणि तिकडून येत, मराठी कुंकडून नाहीत. मराठी स्वतःच्या पोराच्या बाजूने येत. आता स्वतःच्या पोराचं वाटोळं करून तुमच्याकडून राहते काय मराठी? पागलात काढू नका मराठ्याला तुम्ही. आता स्वतःच्या पोराचं वाटोळं करून मराठा आता तुमच्याकडून राहू शकत नाही, अजिबात नाही राहू शकत.
आमचे लेकरं आम्हाला मोठे करायचे, आमचे गोरगरिबांचे पोर आम्हाला मोठे करायचे. तुम्हाला केलं आता 50-60 वर्ष मराठ्यांनी मोठं, तुम्हालाच मोठं करायसाठी स्वतःच्या पोराचं वाटोळं करायचं काय मी आता? आमचे मराठी आमच्या स्वतःच्या पोराकडून उभा राहणार आहेत. तुम्हाला थोड्या दिवसात आणखीन दिसत नसतं, तुम्ही 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. पाटील, तुम्ही 17 तारखेला अंतरवालीमध्ये बैठक घेताय राज्यव्यापी, दुसरीकडे लगेच 18 तारखेला छत्रपती संभाजीराजे हे दिल्लीत सर्वपक्षीय खासदाराची बैठक घेणार आहे, तशी आयोजित केलेली आहे. नाही का, ते आपल्याला समाजाला काय माहित नाही होती काय बैठक आहे का काय कुठं, पण आम्हाला एवढं माहिती आहे 17 तारखेला रविवारी मराठा समाजाची बैठक अंतरवालीला आहे. मराठा समाजाचं 24 डिसेंबर तारीख दिलेली मराठा समाजाला. त्याबाबत विचार करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही 17 तारखेला ठरवणार आहे. तुमच्या सोबत छत्रपती संभाजीराजे सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत. एकत्रित सगळ्यांना आणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी 17 तारखेला अंतरवालीला बैठक आहे, सगळा मराठा समाज तिथं येणार आहे आणि 17 तारखेला आम्ही मराठा समाज पुढील आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या बाबतची दिशा पुढील महाराष्ट्रातला मराठा समाज ठरवणार. सरकारला तुम्ही काल सांगितलं होतं की काल 17 तारखेच्या पूर्वी मला येऊन तुम्ही संपर्क साधा किंवा जे काही लेखी आश्वासन दिले त्या संदर्भात कुठपर्यंत काम आलंय ते मला सांगा. त्याला 24 तास उलटलेले. आता तुम्हाला आतापर्यंत सरकारकडून किंवा इतर जे मंत्री तुम्हाला भेटायला आले त्यांच्याकडून तुम्ही संपर्क साधलाय का? हो, साधलाय. बघूया 17च्या आत येते. त्यांनी 5-7 वेळेस संपर्क साधलाय. बघूया, त्यांना मराठ्यांची आवश्यकता असेल तर 17च्या आत ते मराठ्यांना सांगतील आम्हाला की आम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे 24 डिसेंबरच्या आत आरक्षण देतोय, सांगतील. नाही सांगितलं तर 17ला आमचा उद्या 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलन काय हा मराठा समाज ठरवून स्वतःच्या मुलासाठी मराठा लढणार. तुम्हाला जो संपर्क केलाय सरकारने, काय बोलले काय बघते तुमच्याशी? नाही बोलले काय नाही, मी सांगितलं प्रत्यक्ष काय बोलायचं ते फोनवर काय बोलावं. चर्चा करायला तयार आहेत का? येणार आहेत? फोन आलाय त्यांचा, मग आता चर्चा करायची का नाही ते त्यांना माहिती. परंतु आपल्याला एवढंच माहिती आहे की 24 डिसेंबरच्या आत तुम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे आपलं अंतरवाली उपोषण सोडता देणार आहात की नाही, काय करणार आहे तुम्ही आताभूत काय केले? नाही पाटील, तुम्हाला फोन आला होता, त्याचा सविस्तर तपशील द्याल. त्यांच्याशी काय चर्चा झाली, कधी भेटणार आहे, काय या संदर्भात झाले, जरा त्याबद्दलच सांगा. नाही चर्चा नाही, हेच फक्त की 17 तारखेला आपली बैठक आहे. आम्ही सांगितलं त्याच्या आत तुम्ही 24 डिसेंबर पर्यंत आपला जे विषय ठरलेला आहे त्याबाबत करणार असाल, काय करणार आहेत, आत्ताभूत काय केलंय ते आम्हाला सांगा. नसता 17 तारखेला मराठा समाज आम्ही बैठक घेऊन एकदा डिक्लेअर केलं की मग डिक्लेअर केलं, इथपर्यंत बोलणं आहे. मला प्रश्न थोडा क्लिअर करायचा की सीसीटीव्ही मध्ये जे लोक दिसत आहेत ज्यांनी हिंसा केलेली आहे त्याच्या आधारेच समिती नोंदलेली आणि फडणवीसांनी सुद्धा सांगितले की त्यांची चौकशी केली आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की जे खरंच याच्यामध्ये आहेत आणि सरकारकडे पुरावे आहेत त्यांचं समर्थन करायचं नाही, तुम्ही नेहमी सांगता, मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार? माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही निष्पाप मराठ्यांच्या लोकाला का गुंतवलं, आमच्या मराठ्यावर त्याचं ऐकून अन्याय का, त्याचं हटेल जाणारे कुठे, बाकीचं समर्थन आम्ही केलेलं नाही. ज्यांचे पुरावे आहेत मी समर्थन केलंच नाही, करणार सुद्धा नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी. मी एवढंच सांगितलं आमच्यावरचे गुन्हे मागं का घेतले नाहीत, आमच्या गुन्ह्याचं काय, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं. आम्ही सांगितलं समर्थन करणार नाही, आम्ही तुम्हाला मागणीचा संबंध आमचा काय नाही, आम्ही सांगितलं समर्थन केलं नाही. आमच्यावर अन्याय झालाय त्याचं काय, ते सरकार आमच्यावर काय अन्याय करतं, आम्ही समर्थन केलं नाही, कधी करत नाही, तर करणार सुद्धा नाहीत. स्पष्ट उत्तर दिलंय तुम्हाला. पण आमच्यावर झालेला अन्याय का, त्याचं ऐकून आमचे गोरगरिबांचे पोरं फोडून का काढले, त्याबद्दल कोणत्या अधिकाऱ्याला शिक्षा होणार आहेत, त्याच्याबद्दलचं काय, आम्ही तर समर्थन केलंच नाही ना. त्याच्याबद्दलचं काय, आमचे गुन्हे मागे घेऊ म्हणले तर आंतरवालीचे सुद्धा घेतले नाही, महाराष्ट्रातले घेऊ म्हणले घेतले नाही, आमचे लोक अटक करू नाही म्हणले केले, याचं काय, याच्याबद्दल कोणाला काय शिक्षा होणार आहे. फक्त त्याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात, इथं सरकार चुकायला लागले, त्याचं ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार, मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी चालली जाणार.
चला धन्यवाद. तुम्हाला सुट्टी कधी होणार आहे? सुट्टी आज घेतो. आज सुट्टी. हो, आज अंतरवाली जाणार आहे. एवढं सांगा ना, दोन- आंतरवाली जाणार आहे आणि पाहणी वगैरे काय जे काय असेल तुमचं पुढचं नियोजन. आज उद्या सभा आहे त्या अनुषंगाने आज तुम्हाला सुट्टी होणार आहे का किंवा तुम्ही आंतरवालीला जाणार आहे, काय पुढचं नियोजन आहे आज? हो, आज 2-3च्या दरम्यान आज सुट्टी होणार आहे आणि आंतरवालीला मी आजच जाणार आहे. उद्याची बैठक मोठी असल्यामुळं मराठा समाजाचे मी आजच सुट्टी घेऊन आंतरवालीला जाणार. डॉक्टरांनी सुट्टी नाही दिली तरी पण मी जाणार. पण तब्येत एकदम आता ठणठणी. सुट्टी नाही म्हणले डॉक्टर. धन्यवाद. बंद करा भाऊ. 2-1 दिवस थांबावं लागेल असं म्हणते. हो.